ठाणे शहरातील टेंभीनाका परिसरात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे। 2 शिवसैनिकांवर किरकोळ वादातून हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात आफरीन नावाच्या महिलेसह तिच्या 3 सहकाऱ्यांनी सहभाग घेतल्याचा आरोप आहे। प्राप्त माहितीनुसार टेंभीनाका येथील रस्त्यावर किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचं पर्यवसन हिंसक हल्ल्यात झालं। हल्लेखोरांनी शिवसैनिकांवर हाताने तसंच धारदार वस्तूंचा वापर करून गंभीर जखमा केल्या। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। टेंभीनाका या ठिकाणी फक्त किरकोळ वादातून 2 शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली। ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या कार्यालयासमोर हा हल्ला झालाय। संतोष यांच्या समवेत एका सैनिकावर परिसरात राहणाऱ्या आफरीन या महिलेनं गुंडांना घेऊन हा हल्ला केलाय। सुधीर कोकाटे यांचा मुलगा विराज कोकाटे याच्यावर नुकताच किरकोळ वादातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता। याचा जाब सुधीर कोकाटे यांनी विचारल्यानंतर सुधीर कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आलाय। आफरीन ही महिला आणि तिच्या 2 साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत। हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीनं पोलिसांना कळवलं। ठाणेनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तर जखमी शिवसैनिकांना तात्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे। पोलिसांनी आफरीन आणि तिच्या 3 सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। हल्ल्याचं नेमकं कारण आणि हल्लेखोरांचा हेतू जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केलाय। सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबानीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात अत्यंत महत्त्वाच्या देखभाल दुरुस्तीचं काम करायचं असल्यानं गुरुवारी 22 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवार 23 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत 24 तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहील। परिणामी गुरुवारी 22 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी 23 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत दिवा, मुंब्रा, कळवा या प्रभाग समितीतील सर्व भाग तसंच वागळे प्रभाग समितीतील रूपादेवी पाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर आणि मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत, खालचा गाव येथील पाणी पुरवठा संपूर्ण बंद राहील। तसंच शुक्रवारी दुपारी पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। तरी नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा, तसंच काटकसरीने पाणी वापरून अपव्यय टाळावा असं आवाहन ठाणे महानगरपालिका प्रशासनाने केलं आहे। ठाणे ग्रामीण पोलिसांनी एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षेसाठी हा उपक्रम सुमारे 2 महिन्यांपूर्वी सुरू केला होता। नागरिकांच्या दुकानांबाहेरील, घरांबाहेरील सीसीटीव्ही पोलिसांनी त्यांच्या नियंत्रण कक्षामध्ये जोडले होते।
या उपक्रमाची परिणामकारकता आता दिसू लागली आहे. ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे 63 गुन्हे आणि 16 हरवलेल्या मुलांचा शोध घेतलाय. ठाणे जिल्ह्यातील ठाणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात भिवंडी तालुका, गणेशपुरी, पडघा, कल्याण तालुका, कसारा, किनवली, कुळगाव, मुरबाड, शहापूर, टोकवडे आणि वाशिंद पोलीस ठाणे येतात. तसंच मुंबई नाशिक महामार्ग, वाडा भिवंडी रस्ता, मुरबाड असे महत्त्वाचे मार्ग या क्षेत्रातून जातात. त्यामुळे अवजड वाहनांसह हलक्या वाहनांची देखील या भागातून वाहतूक होत असते. ग्रामीण पोलिसांची हद्द ही विस्तीर्ण असून गावपाड्यांची संख्या देखील अधिक आहे. पोलिसांना गावपाडे गाठून गुन्ह्यांचा तपास करायचा असतो. भिवंडीत गोदामं आहेत. तसंच पादचाऱ्यांच्या सोनसाखळ्या चोरीचे किंवा घरफोडीची प्रकरणं देखील समोर येत असतात. महामार्ग असल्यानं अनेकदा एखादी हत्या झाल्यानंतर महामार्गालगत मृतदेह फेकणं, 2 गटांमध्ये वादाचे प्रसंग असे प्रकार देखील होत असतात. गावपाड्यात काही झाल्यास त्याची माहिती पोलिसांना थेट मिळणं कठीण होतं. त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांनी एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षेसाठी हा उपक्रम हाती घेतला होता. संबंधित पोलीस अधिकारी गावातील सरपंच, व्यापारी, नागरिकांची भेट घेऊन या उपक्रमांची माहिती नागरिकांना देत होते. त्यानंतर नागरिक आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानांबाहेरील किंवा घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस नियंत्रण कक्षासोबत जोडण्यास सहमती दर्शवली होती. येथील सीसीटीव्ही कॅमेरे देखील नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले. आतापर्यंत 1000हून अधिक कॅमेरे तांत्रिकदृष्ट्या ठाणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षात जोडण्यात आले होते. या कॅमेऱ्यांचा आता पोलिसांना फायदा होतोय. या उपक्रमामुळे 63 गुन्हे उघडकीस आणण्यास आणि हरवलेल्या 16 जणांचा शोध घेणं पोलिसांना शक्य झाले. तर हत्येसारख्या प्रकरणांचा देखील उलगडा या सीसीटीव्हीमुळे झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे शहरात पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागलेत. असं असतानाच पालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल करण्यात आले असून यामध्ये आनंद परांजपे यांना ठाणे जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला करत या पदाची जबाबदारी नजीब मुल्ला यांच्याकडे देण्यात आली आहे. तर परांजपे यांना प्रदेश सरचिटणीस पद देऊन राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत 6 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच ठाणे महापालिकेची निवडणूक होईल असे अंदाज वर्तवले जात होते. परंतु अद्यापही पालिकेची निवडणूक जाहीर झाली नाही. असं असलं पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे. असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं तयारी सुरू केली आहे. प्रभाग रचना, आरक्षण आणि मतदार याद्यांचं काम पूर्ण केल्यावर मगच पावसाचा अंदाज घेऊन निवडणुका कधी घ्यायचा याचा निर्णय घेतला जाणार आहे. बहुधा निवडणुका पावसाळ्यानंतरच घेतल्या जातील असे संकेत आहेत. यामुळे ठाणे शहरात पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागले असून कळव्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केलाय. या सर्वांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अजित पवार गट प्रयत्नशील होता. मात्र त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश आलं नव्हतं. असं असतानाच पालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल करण्यात आले असून यात आनंद परांजपे यांना ठाणे जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला करत या पदाची जबाबदारी नजीब मुल्ला यांच्याकडे देण्यात आली आहे. तर परांजपे यांना प्रदेश सरचिटणीस पद देऊन राज्य पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
कल्याण पूर्वमधील मंगलराव नगर परिसरात मंगळवारी दुपारी सप्तशृंगी नावाच्या 4 मजली इमारतीतील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळून एका चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू झालाय. यामागील कारण समोर आलं नाही. या दुर्घटनेत किमान 8 जण जखमी झाले, तर घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. ही इमारत 40 वर्ष जुनी असून त्यामध्ये 25 कुटुंब वास्तव्य करतात. इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर डागडुजीचं काम सुरू असताना दुपारच्या सुमारास या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळून थेट तळमजल्यावर आदळला. मृतांमध्ये 4 महिला, 2 पुरुष आणि एका 2.5 वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. 8 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. यापैकी 7 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजूनही काही रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख अजून पटली नाही. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी 16 जून रोजी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आले. त्यानुसार 16 जून 2025 रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी 2 जून पर्यंत आपली निवेदनं सादर करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. नागरिकांनी आपली निवेदनं परिमंडळ 1 करिता कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा, परिमंडळ 2 अंतर्गत नौपाडे वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय, तर परिमंडळ 3 करिता उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय येथे सादर करावीत. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं आवाहन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या विविध न्याय प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना कोकण विभाग ठाणे यांच्या वतीनं बेमुदत संप पुकारलाय. महाराष्ट्र राज्य कृषी विभागाला विविध मागण्यांसाठी पत्रव्यवहार करून देखील कृषी विभागाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्यभरातील कृषी विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा एक भाग म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी कृषी विभागाच्या ठाणे विभागीय कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी, कृषी सहाय्यकांचं पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणं, तसंच कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात झालं असताना देखील कृषी सहाय्यकांना संगणक दिले जात नाहीत. त्यामुळे कृषी विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कृषी सहाय्यकांना कामकाजासाठी मदतनीस मिळत नसल्या कारणानं सहाय्यकांच्या कामकाजावर व्यत्यय निर्माण होते. नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे तयार करण्यासाठी महसूल विभाग, ग्रामविकास आणि कृषी विभागाने लक्ष केंद्रित करून ती सहाय्यकांना सहकार्य करावं. आदी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे आमरण उपोषण सुरू केलं जाईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.